टोलचा पैसा आयडियल कंपनी मार्फत गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित, अंजली दवान यांचा गंभीर आरोप। गडकरी रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खातात असाही आरोप। समीर वानखेडे बॅट्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात 2 कोटींची याचिका। वानखेडे संबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा दावा। डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण। राहुल गांधींचा प्रकाश पगारे यांना फोन। एमपीएससीची 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। कल्याणकोट परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर कैद्याचा हल्ला। बिर्याणीचे 2 कंटेनर थेट पोलीस नायिकाच्या चेहऱ्यावर फेकले। कोर्टात हजर केल्यानंतर 8 कैद्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जातानाची घटना। लातूरमधील माणकीथोर गावाच्या सरपंचाने तहसीलदाराच्या टेबलवर पैसे फेकले। अद्याप अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे नाही। वेळोवेळी संपर्क साधूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याने सरपंच चिडले। भारताची ऐतिहासिक झेप अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। 2000 किलोमीटरची मारक क्षमता। लॉन्चपॅड म्हणून रेल्वेचा वापर। शत्रूचं टेन्शन वाढणार। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा करणार। बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानचा संघ 135 धावांवर ढिपाळला। आज जिंकणाऱ्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार। फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार।